नमस्कार, मी अमित परब। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 109 गुंठेची जागा आहे। जंगल भागामध्ये असलेली ही जागा आहे। वर्ग 1 ची जमीन आहे। सातबाऱ्याला एकच नाव आहे। या ठिकाणी तुम्ही बागायत शेती करू शकता। काजू, आंबा, सागवन, बांबू शेती, जांभूळ, फणस, चिकू, पेरूची बागायत शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर मंडळी, या ठिकाणी जून महिन्यामध्ये तुम्ही पाऊस जेव्हा चालू होतो सुरुवातीला, त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही एखादी बागायत शेती करू शकता, कारण पावसाळ्यात पाण्याची आवश्यकता नसते। या ठिकाणी आमच्याकडे कोकणामध्ये जास्तीत जास्त शेती ही पावसाळ्यामध्ये फळबागायत शेतीची लागवड, म्हणजे आंबा असेल, काजू असेल, फणस असेल, चिकू असेल, पेरू असेल, याची फळबागायत शेतीची लागवड आमच्याकडे जास्तीत जास्त जूनच्या स्टार्टमध्ये या ठिकाणी लागवड केली जाते। तर अशा प्रकारची लागवड, फळबागायत लागवड म्हणजे वार्षिक उत्पन्न देणारी फळबागायत शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता। अशा प्रकारची जागा या ठिकाणी उपलब्ध आहे। लाल सुपीक मातीची जागा आहे। वर्ग 1 ची जमीन आहे। कोणती अडचण नाही आहे प्लॉटमध्ये। पूर्ण लाल मातीचा प्लॉट आहे। जास्त कातळ नाही आहे, जांभा दगड नाही आहे, पूर्ण प्युअर मातीची जागा आहे। या ठिकाणी JCBच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी प्लॉटपर्यंत रोड, म्हणजे डांबरी रोडपासून 50 मीटरचा जो रोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी करून दिला जाणार आहे। तसेच प्लॉटमध्ये कुठेही दगड नाही आहे, जास्त कातळ नाही आहे। अशा प्रकारची जागा आहे। फळबागायत शेतीसाठी अप्रतिम जागा आहे, योग्य जागा आहे। या जागेला नक्कीच व्हिजिट करा। या जागेची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर मंडळी, 109 गुंठेचा प्लॉट आहे। वर्ग 1 ची जमीन आहे। सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे आणि देवरुख बाजारपेठेपासून जवळपास असलेली ही जागा आहे। या जागेच्या अधिक माहितीसाठी नक्कीच तुम्ही या ठिकाणी या जागेला व्हिजिट करू शकता। तुमच्याकडून कोणतीही व्हिजिट चार्जेस या ठिकाणी घेतले जाणार नाही आहेत। तर नक्कीच मंडळी, या जागेला व्हिजिट करा आणि बागायत शेतीसाठी हा प्लॉट नक्कीच योग्य आहे। तर मंडळी, आता आपण हा व्हिडिओ पुढे बघू शकता।